त्यांना असं वाटलं उद्धव ठाकरे एकटा आता काय करू शकणार नाही, आणि माझ्या हातात तर आज काहीच नाहीये. म्हणजे सत्ताधारी पक्षाच्या सभेला अशी गर्दी मी समजू शकतो, पण ज्याच्याकडे आणि पक्ष ठेवला नाही, चिन्ह ठेवलं नाही, माझ्या हातात काही नाही, आता मी तुम्हाला काही देऊ शकत नाही, तरी देखील तुम्ही माझ्यावरती एवढं प्रेम करताय, मी तुमच्यासमोर खरंच नतमस्तक आहे. हा, काही देऊ शकत नाही, पण एकच गोष्ट देऊ शकतो, तो म्हणजे विश्वास, जो त्यांच्याकडे नाहीये. आणि शंकरराव, तुमचं मला जाहीर कौतुक करायचंय, कारण राजकारणामध्ये सगळे इथून तिथे जातात. आता शंकररावांची किंवा गडाख कुटुंबियांची तशी शिवसेना म्हणून आधी काय आपली जवळीक नव्हती. 2019ला अपक्ष लढले, काय त्यांनी विचार केला, सोबत आले, आणि मीही त्यांच्यावरती विश्वास टाकून त्यांना मंत्रिपद दिलं. जर गद्दारांनी सरकार पाडलं नसतं तर आज सुद्धा शंकरराव मंत्री असतेच. विशेष म्हणजे आज जर ते तिकडे गेले असते तरी सुद्धा मंत्री असते. पण तुम्ही जे एक धाडस दाखवलं, याला म्हणतात निष्ठा. मला काय मिळो अथवा न मिळो, पण मला ज्यांनी निवडून दिलं त्यांना दगा देणार नाही, हा जो एक विश्वास आहे. म्हणून तुमच्या घराण्याला, अगदी यशवंतरावांना, तुम्हाला, तुमच्या कुटुंबियांना जनता का वेड्यासारखं प्रेम करते, तर एकदा शब्द दिला की दिला, मागे हटणार नाही, अजिबात हटणार नाही. साहजिकच आहे, काल जी बातमी आली आणि आता बहुतेक प्रवेश चालला असेल, काल अशोकराव गेले, परवापर्यंत आपल्याशी नीट बोलत होते, जागा वाटपाची चर्चा करत होते, असे अचानक जातील असं वाटलं नव्हतं. अरे तुम्हाला दुसरं काही सुचत नाही का रे? आता मला सांगा, कोणतरी माझ्या बरोबर जागा वाटपाची चर्चा करतोय, तुम्हाला किती जागा, आम्हाला किती जागा, आणि उद्या उठून बघतो अरे अचानक ज्यांच्या विरुद्ध लढायचे त्याच पक्षात गेले. मग अचानक गेले म्हणजे हा त्याचा अर्थ आहे. आणि संजय, तुम्ही ती क्लिप नाही ऐकवलीत, पंतप्रधान काय बोललेत त्यांच्याबद्दल, देवेंद्र फडणवीस काय त्यांच्याबद्दल बोललेत, मोदीजीने तर म्हणजे आज आणखीन एक क्लिप आली की त्याच्यात त्यांनीच सांगितलं, आम्ही नव्हते आरोप केले अशोकरावांवरती, माझे तर सहकारी होते, शंकरराव आपल्यासोबत ते मंत्रिमंडळातले सहकारी म्हणून त्यांना आपण मान दिला होता, पण त्यांच्यावरती आरोप करणारे स्वतः नरेंद्र मोदी, देशाचे पंतप्रधान. आणि अगदी गेल्या आठवड्यामध्ये जो काही त्या सीतारामनबाईंनी अर्थसंकल्प मांडला, मग श्वेतपत्रिका काढली, त्याच्यामध्ये सुद्धा आदर्श घोटाळ्याचा उल्लेख आहे. एक बरं झालं की या निमित्ताने आम्ही सगळेजण विसरलो होतो, त्या घोटाळ्याची आठवण अशोकराव भाजपात गेल्यामुळे पुन्हा झाली. आणि स्वतः मोदीजी म्हणालेत की शहीद कुटुंबियांचा अपमान कोणी केला, मग त्यांचं एका क्लिपमध्ये नाव घेतलंय अशोक चव्हाणांचं. मग देवेंद्र फडणवीसांची एक क्लिप आहे की हे लीडर नाहीत, हे डीलर आहेत. पण एकूणच काय झालेलं आहे की दोघंही घाबरलेत. भारतीय जनता पक्ष पण घाबरलाय, कारण बोलून बसलात ना 400 पार. यांची परिस्थिती अशी आहे, असं केलं तर कसं होईल, मी असं नाही करू शकत, मी अमुक एक गोष्ट बोललो होतो आणि त्याच्या विरुद्ध मी कसा वागू शकतो, लोक काय म्हणतील. नाही, यांना आबरूच नाहीये, तर घाबरतायत, घाबरू कशाला. म्हणजे अशोकरावांना सुद्धा आता पर्याय सापडला, इतके दिवस त्यांना कळलंच नव्हतं. आणि अजूनही माझं मत आहे की जे असे घाबरट लोक असतील त्यांनी त्या घाबरू पक्षामध्ये जावं, भेकड पक्षामध्ये जावं. मला एका गोष्टीची लाज एवढ्यासाठी वाटते की अवकाळीचा तडाखा बसलेला आहे, परत विदर्भात बसलाय, मराठवाड्यात सुद्धा त्या बाजूला बसलाय, नांदेड वगैरे परिसरात. मला वाटतं विदर्भात वर्धा वगैरे तिकडे त्या बाजूला तर गारपीट झालेली आहे, बरोबर ना. मग कोणी कोणाकडे जायचं. आज अशोक चव्हाणांनी भाजपात जाण्यापेक्षा शेतकऱ्यावरच्या बांधावरती जायची गरज होती. शेतकऱ्याच्या बांधावर जायला पाहिजे होतं त्यांनी. ठीक आहे, तुमचं जे काय आहे राज्यसभेचं वगैरे स्वप्न, हे तुमचं तुमच्यापुरतं ठीक आहे, पण ज्या शेतकऱ्यांनी तुमच्यावरती एक विश्वास ठेवला, आज एवढी सगळी लोक जमलेत, किती शेतकरी आहेत, सगळे आहेत ना.
आता मला तुम्ही सांगा, मी उघड उघड बोलतो, अगदी जाहीर सभेत, मी मुख्यमंत्री असताना कदाचित देशातला पहिला मी मुख्यमंत्री असेन की निवडणुकीनंतर पहिल्या अधिवेशनामध्ये माझ्या शेतकऱ्यांची मी कर्जमुक्ती केली होती.